नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 7वा दिवस. 7व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून अस्तरचा ब्लाऊज कट कसा करावा ते पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण पेपर कटिंग वापरून अस्तर कट कसं करायचं आणि अस्तर वापरून ब्लाऊजचा मेन कपडा कट कसा करायचा ते पाहणार आहोत. ज्या मैत्रिणी या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी मागची ही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पासून शिकलेलो आहोत. मागचे व्हिडिओ बघितले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप सोपा जाईल, तर त्यासाठी तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. इथे आता आपल्याला सर्वात अगोदर घ्यायचं आहे अस्तर. अस्तरची डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची, जी ओपन बाजू आहे तर ती समोरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आणि पाठीमागची जी बाजू आहे तर ती आपल्याला बंद बाजूकडून ठेवून घ्यायची. नवीन शिकताना बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात. आपण ती ओपन साईडकडून ठेवतो आणि तिथेच आपला ब्लाऊज बिघडतो. तर पाठीमागची बाजू ठेवताना आपल्याला इथे बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायची. त्यानंतर बघा, आता इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. आता लगेच इथे समोरची ही बाजू ठेवून घ्यायची आहे. आता जिथे आपल्याला ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला हे एक एक पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी. तर कटोरी ठेवतानाही आपल्याला इथे क्रॉस कपड्यावरच कटोरी ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी परफेक्ट बसेल. बऱ्याच वेळा कटोरी चपटी होते, टक्स व्यवस्थित बसत नाही, तर त्यासाठी आपल्याला कट करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर कटोरीचा भाग हा क्रॉस कपड्यावरच आपल्याला इथे ठेवून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे जसं ठेवलेलं आहे तसंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करताना आपला कपडा हलणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. गळ्याचे आकार, मुंड्याचे आकार जशाच तसे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहेत. किंवा इथे तुम्ही टाचपिनसुद्धा लावून घेऊ शकता. टाचपिन लावल्याने सुद्धा कपडा घसरत नाही आणि आपल्याला मार्किंग करायला सोपं जाते. तर मागच्या बाजूची आपण इथे मार्किंग करून घेतली आहे. लगेच इथे समोरच्याही बाजूची आपण मार्किंग करून घेऊयात. तर इथे खडूच्या साहाय्याने किंवा पेनच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा, आता इथे मुंड्याचा आकार टाकताना आपल्याला जशाच तसा आकार टाकून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार थोडाही इकडे तिकडे गेला तर आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी मुंड्याचे आकार टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे लगेच बाहीचाही आपण आकार टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिलेली आहे. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरवर कटिंग आणि ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कटिंग पाहणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये अस्तर फिटिंग करून ह्या ब्लाऊज कसा शिवायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. बघा, आता इथे आपली मार्किंग झालेली आहे. आता क्रॉसपट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीची मार्किंग करून झाल्यावर आपल्याला हे पेपर उचलून घ्यायचे आहेत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ही खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदाच जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर परफेक्ट कटिंग करून तुम्ही छान असा ब्लाऊज शिवू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ पाहताना काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, आता इथे क्रॉसपट्टीची मार्किंग आपली झालेली आहे. आता आपल्याला हा पेपर उचलून घ्यायचा आहे आणि ह्या अस्तरची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता जिथून तुम्हाला सोपं जाते तिथून कटिंग करून घ्यायची आहे, पण जसा आकार आहे सेम तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपला कुठेही आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे, खास करून मुंड्याचे आकार आणि गळ्याचे आकार. तर बघा, आता मुंड्याचा आकार कट करताना ह्या पद्धतीने आपल्याला हात वळून हा आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कटोरीचा साईड पार्ट आपला कट करून झालेला आहे. आता लगेच आपण इथे मागचीही बाजू कट करून घेऊयात. तर बघा, अगदी सावकाश असा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण चौकोनी गळ्याची मार्किंग करून घेतलेली होती, तर हा चौकोनी गळाही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अगोदरचा ब्लाऊज आपण गोल गळ्याचा शिकलेलो आहोत आणि हा ब्लाऊज आपण चौकोनी शिकणार आहोत.
जेणेकरून तुम्हाला दोन्ही ब्लाऊजची प्रॅक्टिस होईल यासाठी. आता इथे आपण कटोरी कट करून घेऊयात. तर बघा आता इथे कटोरीचाही गळा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. गळा कुठेही इकडे तिकडे जाणार नाही किंवा गळा वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. लगेच इथे आता क्रॉस पट्टीही कट करून घेऊयात. तर बघा आता क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे. आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. आता हा कॉटनचा कपडा असल्यामुळे आपल्याला घडी इकडे तिकडे गेली तरी व्यवस्थित होते. पण जो सिंथेटिक कपडा सुळसुळा असतो तर त्याची आपल्याला इकडे तिकडे घडी गेली तर परफेक्ट कटिंग होत नाही. तर त्यासाठी आपल्याला घडी न मोडू देता सावकाश असं कट करून घ्यायचे. तर बघा आता अस्तरवर आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता ब्लाऊजचा मेन कपड्यावर आपल्याला कटिंग करताना साईडने थोडी थोडी मार्जिन ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचे. सर्वात अगोदर आपण इथे बाही कट करून घेऊया. तर बघा इथे डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे. तर बघा आता यावर आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची. बाही कट करून झाल्यावर आपल्याला बाकी राहिलेल्या कपड्याची घडी करून बाकी राहिलेले पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचे. आता बाहीला साईडने आपल्याला छोटे छोटे जॉईंट द्यायचे आहेत. तर ते जॉईंट आपण शिवताना देणार आहोत. आता बाही बाजूला ठेवून घ्यायची आहे. आता राहिलेला आपल्याला कपड्याची इथे घडी करून घ्यायची आहे. तर इथे डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर बघा ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला इथे पाठीमागची साईड ठेवून घ्यायची आहे. घडी करताना अगदी व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. असे सुळसुळे कपडे असतील तर जराही घडी इकडे तिकडे गेली तर ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी घडी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे समोरचा कटोरीचा साईड पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. लगेच आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीही ठेवून घ्यायची आहे. मागची बाजू बंद बाजूकडून ठेवून बाकी जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला हे ठेवून कट करून घ्यायचं आहे. आणि क्रॉस पट्टी ठेवताना बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉस कपड्यावरच ठेवून घ्यायचे. तर बघा इथेही आपण सर्व बाजू व्यवस्थित अशा ठेवून घेतलेल्या आहेत. आता साईडने थोडासा 1/2 इंच कपडा ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी कपडा जास्त असेल तर 1/2 इंचाहून जास्त जरी ठेवला तरीही चालतो. जेणेकरून तुम्हाला शिवताना सोपं जाईल यासाठी. आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर हा कपडा कट करून घ्यायचा असतो. पण शिवताना कमी जास्त होईल यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा असतो. तर बघा व्यवस्थित असं इथे आपल्याला कट करून घ्यायचे. आणि मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर ह्या कोर्समध्ये आपण अगदी बेसिकपासून शिकत आहोत. तर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला समोरचे व्हिडिओ सोपे जातील यासाठी. तर ज्या मैत्रिणीला शिवणकामाबद्दल काहीच माहीत नाही अशा मैत्रिणीसुद्धा सहज ब्लाऊज शिवू शकतील असं स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने आपण शिकवत आहोत. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता इथे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची अस्तर फिटिंग आणि काही स्टिचिंगचा भाग पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.